वसईतील एका स्वीट दुकानाच्या मालकाला स्वतःला अन्न व औषध प्रशासन अधिकारी असल्याचे भासवत दुकानावर कारवाई करण्याची धमकी देऊन तब्बल 6 लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी विजय जाधव, स्वाती तुळसकर, तेजस राठोड आणि त्यांच्या एका साथीदाराच्या विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात फसवणूक, खंडणी आणि बनावट सरकारी अधिकारी बनून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदार रोहित सुखडिया यांच्या म्हणण्यानुसार 23 जून रोजी आरोपी त्यांच्या दुकानामध्ये आले। दुकानातील खाद्यपदार्थ व मुदतबाह्य वस्तूंचा मुद्दा उपस्थित करत दुकान सील करणे, गुन्हा दाखल करणे आणि माध्यमांमध्ये बदनामी करण्याची धमकी देण्यात आली। त्यानंतर प्रकरण मिटवण्यासाठी सुरुवातीला 12 लाख रुपयांची मागणी करण्यात आली। वाटाघाटीनंतर 6 लाख रुपये घेण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। दरम्यान विजय जाधव आणि स्वाती तुळसकर यांच्या विरोधात यापूर्वीही बोरिवली येथील एका हॉटेलमध्ये व्यावसायिकाची बनावट एफडीए अधिकारी बनून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली असून माणिकपूर पोलीस पुढील तपास करत आहेत।